नमस्कार. कुठनं तरी सुरुवात व्हावी आणि कोणीतरी सुरुवात करावी म्हणून मी आपल्या जे लोक राजकारणामध्ये नाहीत अशा लोकांसाठी काही आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे सुरुवातीला काही स्मॉल स्केलला हळू चालू करून काही गोष्टी स्टेप बाय स्टेप मोठ्या स्केलला जाऊ शकतात. म्हणून आपला खानापूर आटपाडी जो मतदारसंघ आहे यामध्ये जी लोक राजकारणात नाहीत अशा लोकांसाठी आपले एक पर्यटन डेस्टिनेशन्स आपण शोधू शकतो 50. म्हणजे समजा सांगली च्या आटपाडी खानापूर मतदारसंघामध्ये खानापूर तालुक्यामध्ये आणि आटपाडी तालुक्यामध्ये अशा आपण जर 50 पर्यटन डेस्टिनेशन्स शोधली तर आपल्याला माहितीसाठी सांगतो, आपल्या तालुक्यामध्ये आटपाडी असेल किंवा खानापूर विटा या भागामध्ये एवढी पर्यटन डेस्टिनेशन्स आहेत जे अजून लोकांना माहीत नाही. म्हणजे अगदी धबधबे आहेत, टुरिस्ट पॉइंट आहेत, व्हिजिटर्स एवढे येऊ शकतात, आपणही जाऊ शकतो आणि बाहेरूनही व्हिजिटर्स तिथे येऊ शकतात. जे पर्यटक येतात त्यांच्या माध्यमातून रेव्हेन्यू सुद्धा जनरेट होऊ शकतो. आणि जी डेस्टिनेशन्स आहेत 25 आटपाडीमध्ये आणि 25 खानापूरमध्ये या दोन तालुक्यामधली जी डेस्टिनेशन्स आहेत या डेस्टिनेशन्सना अगदी वेगळ्या प्रकारे आपण विकसित करू शकतो. आणि ज्या लोकांना त्यामध्ये आवड आहे, पर्यटन क्षेत्रामध्ये ज्या लोकांना व्हिजिटर्स गाईडमध्ये ज्या लोकांना म्हणजे याच्या माध्यमातून नोकऱ्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. म्हणजे जी लोक डेस्टिनेशन डिझाईन करतात, जी लोक डेस्टिनेशन डेव्हलप करतात, काही लोक साईट सीइंग करू शकतात, काही लोक व्हिजिटर्सना इन्व्हाइट करू शकतात, काही लोक व्हिजिटर कंपनींना जॉईन होऊ शकतात, काही लोक गाईड करू शकतात. अशा अनेक प्रकारे रोजगार निर्माण होऊ शकतो. पण यासाठी पाहिजे व्हिजन, यासाठी पाहिजे आपल्या सर्वांचा तिथपर्यंत जाण्याचा एक ट्रॅक आणि सर्वांना घेऊन जाणारा एक लीडर किंवा एक मेंटॉर. कारण व्हिजन्स असतील पण तुमच्याकडे ट्रॅक नसेल किंवा व्हिजन्स असतील पण तुमच्याकडे त्याला पाठबळ देणारा, तुम्हाला पाठीवर हात टाकणारा व्यक्ती नसेल तर या गोष्टी तुम्ही करूच नाही शकणार. जर आपल्याला पर्यटन विकास वाढवायचा असेल, डेस्टिनेशन्स डेव्हलप करायचे असतील आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असेल, ज्या लोकांना वेगळं काहीतरी करायचं आहे, त्यांना पर्यटनमध्ये इंटरेस्ट आहे, या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतंय. महाराष्ट्र समंदर की लटों में चांदनी का गजरा, पर्वतों की आंखों में बादलों का कजरा, हिंदुस्तान की जान है ये रंग रूप चेहरा, संस्कृति का धनी है राज सुंदर सुनहरा. धर्म यहाँ पे तो मेहमान नवाजी है, सबका दिलों से होता स्वागतम यहाँ. अनंत है, अपार है, ये प्रांत नहीं ये प्राण है. जय 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 महाराष्ट्र मेरा, देखो प्यारा महाराष्ट्र मेरा. महा है महाराष्ट्र.